वा, छान, मस्त मस्त. कितीतरी दिवसानंतर तुझ्या हातचा चहा पिते सुनबाई. खरं सांगू, माझ्या मनातून वाटतं का तुम्ही दोघांनी नागपूरला आमच्या सोबत राहा. ते शक्य नाही. आणि इकडे आमचं भयाड ऐकायला तयार नाही. हो ना बाबा, मला नाही वाटून राहिलं आता हे कुणाचं ऐकतील म्हणून. तुम्ही इतक्या लांबून इथे आलात, काहून त्रास घेतला? त्रास कसला तर? अगं इथे एवढी मोठी गोष्ट घडली आणि तिकडे मी स्वस्त बसू. त्याला कोणीतरी जॉब विचारायला नको? त्याला काय वाटतं तू रस्त्यावर पडली? तुला विचारणारे कोणी नाही. काही नाही, डोक्यावर गडगडले पोट, त्यांचं जाऊन समजावा. अगं कामावर असलो ना तरी सतत तुमचे विचार मनात घोळत असतात. मला वाटायचं गुरु कधी ना कधी ताळ्यावर येईल, सुधारेल, त्याला त्याची चूक कळेल. कसलं काय? आम्ही याच आशेवर बसलो होतो इतके दिवस, पण ती शनाया काही गुरुनाची पाठ सोडायला तयार नाही. आणि आता तर दोघं मिळून जास्तच त्रास द्यायला लागलेत राधिकाला. पण खरं सांगू सुनबाई, मला अजूनही विश्वासच वाटत नाही की गुरुनं तुला डिवोर्स मागितला. अगं हे सगळं विचारताना त्याला काहीच कसं वाटलं नाही? त्याची हिंमत कशी झाली हे विचारायची? त्याला दुसरं लग्न करायचं. मी पण बघ दुसरं लग्न तो कसा करतो. आहो, मी का म्हणते, जा ना लवकर, जाऊन त्याशी बोला ना, समजावा त्याला. जा ना लवकर. काही उपयोग नाही, तो समजणारा का भाईताड? सुनबाई, तुझा निर्णय पक्का आहे ना? हो बाबा, मला नकोय डिवोर्स. गुड. तू बघ, मी आत्ताच्या आता जातो आणि कान उघडतो त्याची. बाबा नाही, नको. त्यांची नोटीस येऊ दे, मग बघू ना. ते रागाच्या भरात बोलून गेले असतील. आज नको. सुनबाई, तुझे इतकं भोळसट नाही आहे तो. हे सगळं तर मुद्दाम करतं. आणि त्याची नोटीस यायची वाट कशाला बघायची? आत्ता जाऊन त्याच्या नोटीस यायची तशी करतो, समजते का तो? बाबा गॅरी, ऐक ऐक, आज या टेनिकोस वकिलांकडे नोटीस बदलून आणू. ओके? हो बच्चा, तुझ्यापेक्षा जास्त काही मला आहे, करतो मी. हां, चल बाय, नीट जा. हो. बाबा तुम्ही? हो, आम्ही. हो, भीती वाटते का? भीती वाटते असली लफडी करायची कशाला? हा बाबा तुम्ही आत या ना, आपण बोलूया. उगीच असं पॅसेजमध्ये अख्ख्या सोसायटीला. तू काय सोसायटीचं सांगतो? आधीच इब्रतीची तुझे वाभाडे निघाले. हा, आता काय राहिलं? तुझी इज्जत जाण्याला आहे. बाबा जरा हळू बोलाल का प्लीज? मी ऐकतोय ना तुमचं. आधी आई आली, आता तुम्ही. कशाला राधिकाची शिफारस करायला? तिची शिफारस तर आम्ही करणारच रे. तुझे दिवे लावून राहिला ना, ते विझवायला आलोय. का रे? सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय
आले, मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची? पटला काय ती का? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो, आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई, मी येते. होय काकू, येते. सावकाश जाग. हो हो. काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.